नमस्कार मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील ही गणपतीची मूर्ती दुर्गम पहाडावरती आहे। ह्या मूर्तीची स्थापनेची कथा आपण पाहू। एकदा गणपती बाप्पाचे वडील म्हणजेच भगवान महादेव ध्यानाला बसलेले असताना त्यांना भेटायला परशुराम आले। त्यावेळी गणपती बाप्पाने त्यांना सांगितले की आता भगवान महादेव ध्यान अवस्थेत आहेत व ते तुम्हाला भेटू शकणार नाहीत। भेट नाकारल्यावर परशुराम चिडले व गणपतीचे वर परशुरामाचे युद्ध झाले व या युद्धात गणपतीचा दात अर्धा तुटला। ही युद्धाची घटना छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे घडली। हे ठिकाण अतिशय दुर्गम आहे। त्या ठिकाणी 3000 फूट उंच पर्वतावर घनदाट जंगलात 6 फूट उंचीची अखंड पाषाणामधील श्री गणेशाची मूर्ती आहे। ही मूर्ती 10व्या शतकातील आहे। गणपतीच्या कमरेभोवती नाग असून पूर्वी या ठिकाणी नागवंशीय लोक राहत व त्यांचे दैवत गणपती होते। नागवंशीय लोक गणपतीला आपले रक्षक मानायचे, त्यामुळे या पर्वतावर गणपतीची मूर्ती नागवंशीय राजाने स्थापन केली आहे। या पर्वतांना ढोलकर पहाडी असे म्हणतात। आपल्याला जर कधी या ठिकाणी जायचा योग आला तर जरूर जा व या गणपतीचे दर्शन घ्या। धन्यवाद।